नमस्कार. आपण चिखली इंग्लिश स्कूल चिखली या विद्यालयामध्ये गणित या विषयाचं या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची जी मॉडेल्स आहेत त्या मॉडेलच्या संदर्भात आणि गणित जो आहे खेळाच्या माध्यमातून सांगण्यासाठी हे AR पाटील सर आज या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. तर विद्यार्थी मित्र, आपल्याला गणित हा जो विषय आहे अगदी सोपा करून या ठिकाणी आपण सांगण्यासाठी या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, त्या विविध मॉडेलचा वापर करायचा आहे, खेळाचाही वापर करायचा आहे. आणि मग खेळाच्या माध्यमातून गणित शिकत असताना आपल्याला गणित जो आहे विषय अवघड वाटणारा गणित विषय जो आहे तो सोपा वाटायला लागतो. जर आपण या ठिकाणी अंकगणिताच्या बाबतीत विचार करायचं म्हटलं तर अंकगणित म्हणजे काय, तर संख्येचं ज्ञान. सुरुवातीच्या काळी या संख्या होत्या का? सुरुवातीच्या काळी या ठिकाणी 1 2 3 असं होतं का? तर नव्हतं. मग त्यानंतर या ठिकाणी काय झालं की ज्यावेळी या ठिकाणी त्या लोकांना प्रत्येकांना गरज वाटली की 1 2 3 या ठिकाणी या पद्धतीची गरज वाटली आणि मग त्यानंतर काड्यांचा वापर केला गेला. काड्यांच्या माध्यमातून 1 2 3 4 5 संख्या अशा लिहिल्या गेल्या. परंतु नंतरच्या कालावधीमध्ये पुन्हा मोठी संख्या लिहित असताना आणखीन त्या ठिकाणी गरज वाटू लागली आणि म्हणून मोज संख्या आल्या. मोज संख्या कुठल्या कुठल्या, तर या ठिकाणी सुरुवातीला 0 निघाल, त्यानंतर त्याबरोबर या ठिकाणी 1 2 3 4 5 अशा असंख्य संख्या ज्या आहेत या संख्या या ठिकाणी आपल्याला अभ्यासामध्ये आल्या. आणि मग त्याच्यानंतर नॅचरल नंबर्स नैसर्गिक संख्या संच जो आहे तो या ठिकाणी आपल्याला अभ्यासक्रमामध्ये आला. नैसर्गिक संख्या कोणत्या कोणत्या, तर सुरुवातीला 1 2 3 4 5 या पद्धतीच्या ज्या संख्या असतात त्या संख्यांना नैसर्गिक संख्या संच म्हणतो आपण. त्याच्यानंतर या ठिकाणी पूर्ण संख्या संच, त्यामध्ये 0 वाढली, 0 1 2 3 4 5 या संख्या या ठिकाणी वाढल्या. संख्या संचानंतर आपण या ठिकाणी इंटिजर्स, त्यामध्ये या ठिकाणी प्रामुख्याने 0 -3 -2 -1 0 1 2 3 4 डॉट 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 म्हणजे अशा पद्धतीच्या संख्या येतात त्याला आपण या ठिकाणी इंटिजर्स म्हणतो. तर ह्या सगळ्या संख्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. या ठिकाणी आपण बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या क्रिया सुद्धा आपल्याला खेळाच्या माध्यमातून शिकायच्या आहे. आणि मग खेळाच्या माध्यमातून घेत असताना आपल्याला या ठिकाणी बेरीज करणं, संख्यांची या बेरीज कशी करायची, तर आपण या ठिकाणी हा जो आपण टॉस करणार आहोत, या ठिकाणी टॉस केल्यानंतर वरच्या पृष्ठभागावरती येणारी जी संख्या आहे ती संख्या कोणती आहे, विद्यार्थी मित्र सांगा. त्या ठिकाणी पहिल्या याच्यावरती कोणती संख्या आहे, +1. दुसरी कोणती आहे, +2. जर यांची आपण बेरीज केली तर किती येते, +1 +2 किती येणार बेरीज, 2 मधून या ठिकाणी 1 गेले, राहिले किती, चिन्ह कोणतं द्यायचं, +1. या पद्धतीने आपल्याला बेरीज करता येते, गुणाकार करता येतो, भागाकार करता येतो, वजाबाकी सुद्धा करता येते. आणि म्हणून या खेळांचा वापर करून आपल्याला गणित सोपं कसं होईल याचा विचार करायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी विद्यार्थी मित्र हो, हे टेबल तयार केलेलं आहे. या टेबलच्या माध्यमातून इथे संख्या दिलेली आहे, आपल्याला गुणाकार करायचा आहे ना, तर गुणाकार सुद्धा करू शकतो आपण. बघा या ठिकाणी गुणाकार करायचा आहे, 25 आहे, इथं 4 आहे, 25 आणि 4 चा गुणाकार केला किती येतो, 100. बघा आली का संख्या 100. त्याचप्रमाणे जर आपण हे बदललं थोडस, 25 गुणिले 3 केलं तर 75 येतं ना. बघा या संख्यांचा, या मॉडेलचा वापर करून आपल्याला गुणाकार करता येतो, बेरीज करता येते, वजाबाकी करता येते. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला ज्या काही या ठिकाणी वर्ग आहे संख्यांचे ते सुद्धा घेता येतील. बघा या ठिकाणी 1 चा वर्ग 1 2 चा वर्ग या ठिकाणी या पद्धतीने आपल्याला करता येईल. 1 चा वर्ग 1 2 चा वर्ग 4 3 चा वर्ग 9 4 चा वर्ग 16 या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी हे वर्ग जे आहे ते करता येतील. त्याचबरोबर आपल्याला ज्या संकल्पना आहेत, मूलभूत संकल्पना, बघा या ठिकाणी अधिक गुणिले अधिक अधिक, त्याच्यानंतर आपल्याला थोडासा बदल करायचा आहे. बघा या ठिकाणी काय होईल, अधिक गुणिले वजा वजा, त्याच्यानंतर या ठिकाणी गुणाकार करायचा आहे, 7 गुणिले 3 7 त्रिक 21. त्याच्यानंतर आपल्याला पुढे आणखी बघा, आता अधिक 8 आलं आणि वजा 4 आहे, यांचा गुणाकार करायचा आहे, किती येणार सांगा, -32. याप्रमाणे आपल्याला या मॉडेलचा खूप उपयोग होईल. जर संख्या या ठिकाणी -9 असेल गुणिले त्याला या ठिकाणी +6 असेल तर आपल्याला इथं -54 मिळतं. आणि जर या ठिकाणी दोन्ही संख्या ऋण असतील, -6 -5 बरोबर किती,
गुणाकार आहे, वजा वजा काय होतं, अधिक होतं. म्हणजे गुणाकार, बेरीज, वजाबाकी या सगळ्या ज्या क्रिया आहेत त्या सगळ्या क्रिया आपल्याला या ठिकाणी सहजपणे या ठिकाणी आपल्याला सांगता येतात. सहजपणे आपल्याला या ठिकाणी गुणाकार करता येतो, बेरीज करता येते, वजाबाकी करता येते. आणि म्हणून या साधनांचा वापर करणं खरं तर गरजेचं आहे. जर तुम्ही या ठिकाणी या प्रकारच्या साधनांचा वापर करून गणित शिकायचं म्हटलं तर या ठिकाणी गणित आपल्याला खूप सोपं वाटायला लागतं. जसं की या ठिकाणी तर आणखी काही मॉडेल्स आहेत, त्या मॉडेलचा वापर आपण करायचा आहे. कोनांच्या बाबतीत बघा, या ठिकाणी हे जे कोन आहेत, अँगल्स आहेत, तिथे या ठिकाणी अॅक्यूट अँगल म्हणजे या ठिकाणी आपण लघुकोन म्हणतो, हा 90 अंशापेक्षा लहान आहे. त्यानंतर एक्झॅक्ट 90 डिग्रीज म्हणजे या ठिकाणी काटकोन, आणि इथं मात्र या ठिकाणी काय आहे, 90 पेक्षा जास्त आहे म्हणून त्याला ऑब्ट्यूज अँगल आपण म्हणतो. त्यानंतर या ठिकाणी दॅट इज अ स्ट्रेट अँगल म्हणजे या ठिकाणी काय म्हणतो आपण त्याला 180 माप आहे म्हणून त्याला काय म्हणतो, सरळ कोन. आणि त्याच्यानंतर रिफ्लेक्स अँगल, त्याचबरोबर या ठिकाणी फुल अँगल. अशा पद्धतीने आपल्याला सर्व कोनांची माहिती मिळते. आणि कोनांची माहिती आपल्याला मिळाली एकदा की आपल्याला कोनावरती कोणत्याही प्रकारचं उदाहरण आलं तर ते सोडवता येतं. आणि म्हणून या ठिकाणी या पद्धतीचा वापर करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याकडं बघा कोन मापायचे आहेत. कोन मापताना सुद्धा आपल्याला कोन मापता येतं. या ठिकाणी किती मापाचा कोन आहे तर 230 म्हणजे आपण आता कोन बघितले, अॅक्यूट अँगल आहे, ऑब्ट्यूज अँगल आहे, स्ट्रेट अँगल आहे. तर इथं सुद्धा आपल्याला या कोनाचं माप जे आहे ते माप आपल्याला ॲक्युरेट घेता येतं. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी मॉडेल आपल्याला घेता येईल. त्याचबरोबर आणखीन काही या ठिकाणी मॉडेल